तिसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं की नारदांनी उमा, रमा आणि सावित्री यांना सांगितलं की तुम्ही अनुसूया मातेच्या दासी शोभतात, अशी ती सर्वश्रेष्ठ अनुसूया माता आहे आणि तिच्या नखाचीही सर तुमच्या तिघींमध्ये नाहीये. आणि हे ऐकताच त्रिदेवींना राग आला आणि त्यांनी नारदाला श्राप दिला. मग त्यानंतर नारदांनी सांगितलं की हा तुमचा श्राप त्याच वेळेस खरा होईल ज्या वेळेस तुम्ही अनुसूया मातेचं सत्व हरण कराल, त्याच वेळेस तुमचा श्राप खरा होईल, नाही तर अन्यथा श्राप तुमचा खरा होणार नाही. मग नारद तिथून निघून गेले. त्रिदेवींनी त्यांच्या नवऱ्यांजवळ म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश तिघांचं उमा, रमा, सावित्रींनी डोकं खायला सुरुवात केलं. जसं सर्वसामान्य स्त्रिया आपल्या नवऱ्याचं डोकं खातात त्याच पद्धतीने. मग त्यांना थोडस आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर इमोशनल करायला, ब्लॅकमेल करायला सुरुवात केली की मी अन्न पाणी घेणार नाही, मी मौन व्रत धारण करेल, मी तुमच्याशी बोलणारच नाही. आणि खरोखर त्या तीन देवींनी त्याच पद्धतीने मौन व्रत धरलं, अन्न पाणी सोडलं. मग तीन देवांना आता काळजी पडली की आता काय करायचं आपण. शेवटी स्त्री हट्टाच्या पुढे प्रत्येक नवऱ्याला बायकोच्या पुढे झुकावंच लागतं ना, एवढं टोकाचं पाऊल उचलल्यावर. कारण शेवटी पोटपाण्याचा प्रश्न येतो ना, संसाराचा प्रश्न येतो. मग तीन देव एकत्र आले आणि ते पृथ्वीवर आले. मग ते म्हटले की आपण आता एकत्र चर्चा करूया की काय करायचं आपल्याला पुढे. तर मग अनुसूया माता आणि अत्रींचा जो आश्रम होता तिथे हे तीन देव लपून बसले आणि लपून बसून ते म्हटले की आपण काय करूयात की पहिले बघूया इथे काय आहे, कसं आहे. कारण की अत्री ऋषी पण प्रचंड ताकद होती त्यांच्यामध्ये की ते देवाला सुद्धा भक्ष करू शकतील किंवा देवाला सुद्धा श्रापित करू शकतील, एवढी प्रचंड ताकद अत्री ऋषींमध्ये होती. त्यामुळे त्यांना अत्री ऋषींच्या नजरेस पडायचं नव्हतं. त्यामुळे ते काही दिवस लपून तिथले बघत होते सर्व. ती सर्व अनुसूया मातेची आणि अत्री ऋषींची सेवा बघून ते मनातल्या मनात खूप आनंदित पण होत होते की हे किती, खरंच हे दाम्पत्य किती छान सेवा करता आहेत. जप, तप, होम, हवन किती एकतेने एकाग्रतेने करत आहेत म्हणून. आणि मग काय करायचं हा तीन देवांना प्रश्न पडला. मग तीन देव काय म्हटले की जे आता आहे ना कर्मात लिहिलेलं आहे, जे घडणार आहे ते घडल्याशिवाय तर राहणार नाहीये. मग कशा पद्धतीने आपण अनुसूया मातेचं जे सत्व आहे ते हरण करायचं आपण. तर मग विष्णू म्हटले की आपण एक काम करूयात, म्हटले की आतमध्ये जाऊयात आणि आपण काहीतरी मानवी करूयात. पण त्यात ब्रह्मदेव म्हटले की नाही, अनुसूयाने जर तिच्या नजरेतनं आपल्याला जाळण्याची पण ताकद आहे, मग आपण काय करणार, ही गोष्ट चुकीची होते, आपण असं नाही केलं पाहिजे. मग एक दिवस संधी जणू चालूनच आली. अत्री ऋषी अनुसूया मातेला म्हणाले की अनुसूया, मी काही दिवसांसाठी वनात जातो आहे तपासाठी, त्यावेळेस तू तुझी काळजी घे. अनुसूया माता थोडीशी नाराज झाली. ती म्हणाली की पतिदेव, तुम्ही इथे नसताना तुमच्या शिवाय हा आश्रम सुना होईल, मी एकटी या आश्रमामध्ये कशी राहू. तेव्हा अत्री ऋषी म्हटले की तू घाबरू नकोस, तू एक काम कर, तू माझं पाद्यपूजन कर आणि त्या पाद्यपूजनातलं जल आहे ते तू कमंडलू मध्ये भरून ठेव. आणि ज्यावेळेस तुला वाटेल की काहीतरी संकट येत आहे, संकटाची चाहूल लागेल, तेव्हा माझं नाव घेऊन हे जल तू टाक, संकट हे टळून जाईल. मग अनुसूया माता अत्री ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं पाद्यपूजन करून कमंडलू मध्ये त्यांचं पाद्याचं ते तीर्थ आहे ते भरून ठेवते, त्यांचं पतिदेवांचा नमस्कार करते, आशीर्वाद घेते आणि मग अत्री ऋषी हे वनामध्ये तपश्चर्येसाठी जातात. ही संधी चालून येते. मग त्रिदेव काय करतात की एक युक्ती साधतात आणि अनुसूया माते आणि अत्री ऋषींचा एक नियम होता, नित्य नियम होता की त्यांच्या इथे कोणीही भिक्षा मागायला आले, कोणीही काहीही भिक्षा मागू दे, ते कधीही रिकाम्या हाताने पाठवत नव्हते. हे त्यांचं सत्व कायम होतं, ही सेवा त्यांची अखंड होती. तर याचंच भांडवल म्हणून आपण हा जर त्यांनी करून त्रिदेव तिथे गेले आणि अनुसूया मातेला म्हणाले, माता भवती भिक्षाम देही. मग अनुसूया माता म्हणाले की आणते. तर म्हटले की आम्ही भिक्षा त्याच वेळेस घेऊ ज्या वेळेस तुम्ही निर्व्यसन म्हणजे अंगावर कुठलंही वस्त्र न ठेवता आम्हाला भिक्षा द्या. म्हणजे आपण नेहमी आरती म्हणतो ना त्यातलं.
अत्रि मुनींच्या सदनी तिन्ही देव भुके येती. भिक्षुक होनी अनुसूये प्रति बोलती त्रैमूर्ती. नग्न होनी आम्हा प्रति अन्न असे म्हणती. म्हणजे ते म्हणतात की तुम्ही नग्न होऊन दिलं अन्न तरच आम्ही भिक्षा घेऊ. मग त्यावेळेस अनुसूया मातेला अत्रि ऋषींचे शब्द आठवतात. ती म्हणते की देवा तुम्ही थांबा इथे, मी आलेच. आणि ज्यावेळेस हे देव त्रिमदेव जेव्हा भिक्षा मागायला जातात त्यावेळेस ते त्यांचं रूप पालटून जातात. त्यामुळे अनुसूया माता काही त्यांचं खरं रूप ओळखू नाही शकत की हे कोण आलेले भिक्षा मागायला. मग ते आतमध्ये जाते, कमंडलूतलं पाणी आणते, तिन्ही देवांच्या अंगावर टाकते. जसं ते तीर्थ 3 देवांच्या अंगावर पडतं तीनही देव लहान बालक होऊन जातात आणि भुकेने मोठ्या मोठ्याने रडू लागतात. मग जसं ते बाळ रडायला लागतात तसा अनुसूया मातेला पाना फुटतो, म्हणजे तिला दूध येतं आणि ती तिन्ही देवांना छातीशी घेऊन त्यांना अमृत पाशन करते, म्हणजे दूध पाजते आणि त्यांची भूक भागवते. आणि त्यांना तिच्याच वस्त्रांमध्ये गुंडाळून पाण्यामध्ये टाकते आणि एक सुंदर अंगाई गीत गाते. अंगाई गीत गात असते त्यावेळेस अत्रि ऋषी येतात. अत्रि ऋषींना तो सुंदर ध्वनी ऐकायला जातो की एवढी सुंदर अंगाई कोण गाते आहे म्हणून. ते बघतात तर अनुसूया माता अंगाई गाते आणि बाळ तिथे पाळण्यामध्ये झोपलेलं आहे म्हणून. मग ते विचारणा करतात की हे काय आहे अनुसूया. तर इथे हा अध्याय 4 संपलेला आहे.